नमस्कार बालदोस्तांनो, आता आपण जात आहोत इंग्रजीच्या पुढील पानावर, पेज नंबर 31 भाग 2 प्लीज हेल्प ह्या भागावर. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत आणि या 3 चित्रांमध्ये वरती एक पिवळ्या बॉर्डरमध्ये एका पिवळ्या आउटलाईनमध्ये वाक्य लिहिलेलं आहे आणि खाली ते वाक्य कशासंबंधी असेल ती सूचना या ठिकाणी दिलेली आहे. लुक, लिसन अँड रीड अलाउड. आता तर पहिलं बघा, एक कोंबडी दिसत आहे आपल्याला, दॅट मीन्स हेन, आणि ती जाळ्यामध्ये अटकलेली आहे आणि मग तिथे लिहिलेलं आहे अ हेन इन अ नेट. एक कोंबडी जाळ्यात आहे. आलं लक्षामध्ये. तर मग तिचे जे कोंबडीचे जे पिल्लू आहेत, जे चिकन्स आहेत, ते मदत मागतायत ह्या मुलीकडे. त्यांच्याकडे वाक्य आहे प्लीज हेल्प अस. अस म्हणजे आम्हाला, कृपया आम्हाला मदत कर. आणि मग ही मुलगी त्या कोंबडीच्या पिल्ल्यांना मदत करणारी आहे. या अनुषंगाने पहिलं चित्र. दुसरं बघा खाली, आता एक छोटीशी मुलगी आणि तिची डॉल टेबलवरती थोड्या दूर अंतरावरती आहे, तिथपर्यंत तिचा हात पोचू शकत नाही. आणि मग ती काय बोलते बघा, आपण ती सूचना वाचू. अ डॉल ऑन द टेबल. अ डॉल ऑन द टेबल. एक डॉल टेबलवर आहे. मग ही मुलगी, लहानशी मुलगी, तिच्या वडिलांकडे मदत मागते आणि ती म्हणते प्लीज हेल्प मी. या ठिकाणी बघा, प्लीज हेल्प अस, प्लीज हेल्प मी. तिला मदत पाहिजे म्हणून ती तिच्या वडिलांना म्हणते पप्पा मला मदत, कृपया मला मदत करा, प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा. आणि प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी या पूर्ण वाक्यानंतर आपल्याला एक्सक्लेमेटरी साईन या ठिकाणी लागलेलं दिसत आहे. आता खाली बघा, इथे रोड आहे. अन ओल्ड मॅन ऑन द रोड. या रस्त्यावरती एक म्हातारे बाबा उभे आहेत. ओके, त्यांना हा रस्ता क्रॉस करायचा आहे आणि रोडवरतून वाहनं येत आहेत. तर बाजूला एक शाळकरी मुलगा आणि त्याची आई दोघंजण जात आहेत. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो त्याची आई म्हणत असेल लेट अस हेल्प हिम. लेट अस हेल्प हिम. आपण त्यांना मदत करू. लेट अस हेल्प हिम. तर लक्षात घ्या, अस, मी आणि हिम यांचा अर्थ, अस म्हणजे आम्हाला, मी म्हणजे मला, आणि हिम म्हणजे त्यांना. या ठिकाणी त्यांना म्हणजे या म्हाताऱ्या बाबांना. त्याची आई त्या मुलाला सांगत आहे लेट अस हेल्प हिम, आपण त्यांना मदत करू, म्हणजे रस्ता ते ओलांडू शकतील. तर या पद्धतीने प्लीज हेल्प या पद्धतीने आपण मदत मागू शकतो. ठीक आहे, तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओत.